हो, नवनीत राणांनी आता टीका केली तुमच्यावर की 4 टर्म आमदार होता, त्यानंतर राज्यमंत्री पद तुमच्याकडे होतं आणि आता पद गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी आठवतो असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर असतील तर नवनीत राणाला काही उत्तर देण्याचं काही गरज नाही आहे. आपण काय काय काम केलं ते जगासमोर आहे. त्याच्यानं आता कसं आहे, ज्यांनी काहीच काम केलं नाही ते लोक बोलायला लागतं, त्याचं थोडं जीवावर येतं. एखाद्या चांगल्या माणसानं म्हटलं असतं तर मनावर घेतलं असतं. यांचं मनावर घेऊन काय गरज आहे तुम्ही सांगा. त्याच्याशिवाय मी लढणार नाही म्हणून सांगितलं, लग्न करणार नाही म्हणून सांगितलं, लग्न झाले आणि पोरही झाले, मिल तशीच आहे. म्हणजे जसा त्याचा नेता होता ना तो देवेंद्र फडणवीस, तसे हे आहे. आता संभाजी महाराजांबद्दल तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्याबद्दल मग मी बघितलं तुमच्या मुलाखती किंवा काही त्याच्यावर बोलले, तर त्याच्यावर लोकांच्या अशा कमेंट आल्या होत्या की म्हणजे चुकीचं बोलले, बच्चू कडू आम्हाला पहिले आदर्श वाटत होते, मग असं झालं. त्याच्यावर काय म्हणजे नाही, हे काय कॉमेंट सगळे ते IT असतं, भाजपचेच आहे सगळे. ते मुद्दामून तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. त्यांना धर्माशिवाय काय, ते जे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे भाजपवाले किंवा एक आहे तो सेफ आहे म्हणणारे भाजपवाल्यांनी, आता रोज आमचा 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतो. तो हिंदू नाही आहे का? तो शेतकरी तर हिंदूच आहे. निवडणुकीच्या वेळेस तो हिंदू असते, निवडणूक झाली का तो हिंदू नसतं का शेतकरी? नालायक आहे. रवी राणांनी म्हटलं होतं की तुम्ही शिंदे सरकारमध्ये शिंदेंना फोन केला होता, त्यांच्याकडे गेले होते, हातपाय जोडले होते की तुम्हाला विधान परिषद द्यावं. ते कसं आहे, ते सगळ्यांना त्यांच्यासारखं पाहतात, नमाज पढून कधी प्रार्थना करून. आम्ही शिंदे साहेबांना विचारा, बच्चू कडू कधी हात जोडू शकतं का म्हणून. इथला एक तरी राजकारणी असं म्हणून का नाही बच्चू कडून हात जोडून पुढे केलं तर आम्ही हात कलम करू. महाराष्ट्रातील राजकारणाचे दिग्गज व्यक्तिमत्व आणि दिव्यांग ते शेतकऱ्यांचा बुलंद धाडशी आवाज म्हणजे माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्याशी थेट आपण आज संवाद साधणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला सर, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना नेते म्हणतात की सर्व नेते मंडळी किंवा पुढारी हे राजकारण करत असतात, पण बच्चू कडू हे उपद्रव करत असतात, तर त्याच्यावर आपलं काय मत? राजकारण आणि उपद्रव खरं तर तो एकंदरीत आम्ही उपद्रव कशासाठी करतोय? काही लोक जाती धर्मासाठी करतात, काही लोक स्वतःसाठी करतात किंवा राजकारणासाठी करतोय. आमचा जो उपद्रव आहे तो अतिशय, तुम्ही जर सुरुवातीपासूनचा काळ पाहिला तर फार सामान्य लोकांसाठी आपण हा सगळा उपद्रव सुरू केला आहे. दिव्यांग असेल, अनाथ असेल, विधवा भगिनी असेल, शेतकरी असेल, मजूर असणार, या सगळ्यांसाठी सातत्यानं गेले 25-30 वर्ष लढतो आहे आपण. बाकीचे लोक आणतात, आम्ही प्रत्यक्षात लढतो आहे. आणि 350 गुन्हे दाखल होणं हे काही लहान गोष्ट नाही आहे आणि कोणाची हिंमत पण नाही एवढी. 2-3, 10-15 गुन्हे दाखल झाले का घरी बसतात लोक. आणि आम्ही हे सातत्य ठेवलं आहे कारण विचार महत्त्वाचा आहे. विचाराची लढाई एकदा सुरू झाली का गुन्हे हा फार किंवा एखादी गोष्ट फार लहान होतं, म्हणजे एखादं पदही लहान होतं जेव्हा विचार चांगले असले तर. आणि विचार जर नाही आहे तर पद नेहमी मोठं राहते. आमच्याजवळ विचार प्रगल्भता आहे, विचाराची एक खरी तर बांधणी आहे, त्याच्यामुळं आम्ही पदाला फार महत्त्व देत नाही. नाहीतर माझ्यासारखा माणूस मागच्या निवडणुकीत पाठिंबा घेऊन निवडून येता आलं असतं, एखाद्या पार्टीसोबत युती करून आम्हाला पद मिळवता आलं असतं, पण आम्ही त्याला दुय्यम स्थान दिलं. कारण की आपण जर एखादी निवडणूक पाठिंब्यावर लढतो म्हटलं तर मग त्याच्या लाचार व्हावं लागतं, गुलाम व्हावं लागतं. आणि मग शेतकरी हा विषय महत्त्वाचा राहत नाही, त्या पक्षाचा विषय महत्त्वाचा होतो. आणि मग गुलामीकडे जाण्याचा मार्ग हा पक्षाचा गुलाम म्हणून आपल्याला राहावं लागतं. आणि मग सामान्य माणसाची दुरी होते आणि मग बोलणं बंद होतं. सरळ सरळ आहे का, जशी राजेशाहीत गेला म्हणजे त्या राजाचंच कौतुक करावं लागतं. तर तेच आहे देशामध्ये, तेच आहे का बाबासाहेबांना म्हटलं होतं का लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी. तो पार्टी हा विषयच नव्हता. त्या घटनेमध्ये दुरुस्ती झाली आणि पार्टी आली. आणि पार्टीमुळं मग काय झालं का पार्टीनं आपल्या सोयीचं सगळं करून ठेवलं. म्हणजे पार्टीची सत्ता, पार्टीचा पंतप्रधान, पार्टीचा तो भारताचा झालाच नाही, तो पक्षाचा झाला. आणि पक्षाचा झाल्यामुळे मग तो भारताचा नाही म्हणून आपला नाही, सामान्य लोकांचा नाही. मग त्या पार्टीला पैसे जमा करावं लागतं, त्या पार्टीला जातीचे लोक एकखट्टे करावं लागतं, धर्माचे भांडणं लावावं लागतं आणि हक्काची लढाई आपोआपच दूर पडली. ते सरळ सरळ गणित आहे, हे सूत्रच आहे. जसं 2+2 4 होते तसं हे सूत्रच आहे का पार्टीनं काय केलं का मग
आपला दबदबा बसवासाठी अनेक फंडे वापरले आणि त्या फंड्यात काम करणारा कामगार मेला, शेतकरी मेला, मजूर मेला, दिव्यांगाचा तर विसरच पडला, अनाथ कोण आहे माहीत पडलं नाही, विधवा भगिनी कशा जगतात, ज्याला घर नाही ते कसे जगतं, हा विषय लांब कोसावर चालला गेला आहे. हो, नवनीत राणांनी आता टीका केली तुमच्यावर की 4 टर्म आमदार होता, त्यानंतर राज्यमंत्री पद तुमच्याकडे होतं आणि आता पद गेल्यानंतर तुम्हाला शेतकरी आठवतो असं त्यांचं स्टेटमेंट आहे. तर मला वाटते तुम्हीच ते दाखवायला पाहिजे. विधानसभेतले भाषणं आपले आहे त्याच्यावर मी 20 वर्षामध्ये माझ्यावर आंदोलन जे झाले, गुन्हे दाखल झाले, आपण दिल्लीच्या आंदोलनात गेलो. वास्तविक तर नवनीत राणाला काही उत्तर देण्याचा काही गरज नाही आहे. आपण काय काय काम केलं ते जगासमोर आहे. त्याच्यानं आता कसं आहे, ज्यांनी काहीच काम केलं नाही ते लोक बोलायला लागतं, त्याचं थोडं जीवावर येतं. एखाद्या चांगल्या माणसानं म्हटलं असतं तर मनावर घेतलं असतं. यांचं मनावर घेऊन काय गरज आहे? तुम्ही सांगा, त्यांनीच काही केलं नाही. तुम्ही या खासदार होत्या तर साधी फिनले मिल सुरू करू शकले नाही. तुमच्या मतदारसंघातल्या 2 मिल रवी राणाच्या बंद आहे, सूतगिरणी बंद आहे, मिल बंद आहे. त्याच्याशिवाय मी लढणार नाही म्हणून सांगितलं, लग्न करणार नाही म्हणून सांगितलं. लग्न झाले आणि पोरंही झाले, मिल तशीच आहे. म्हणजे जसा त्याचा नेता होता ना तो देवेंद्र फडणवीस, तसे हे आहे देवा फडणवीस आणि यायचे. तसं देवा फडणवीस विदर्भ अलग झाल्याशिवाय लग्नच करणार नाही. तर लग्नही झालं आहे आणि पोरगंही झालं देवा भाऊले. हे असे कसं आहे, हा आजकाल हे राजकारणात चालतं. तत्त्व संपलेले आहे, फक्त बाजार झालेला आहे. त्याच्यामुळं अशा लोकांचे फायदे आहेच. त्यांनी बरोबर म्हटलं ना, शेतकऱ्यांनीच पाडलं आम्हाला. मान्य आहे, आम्हाला शेतकऱ्यांनीच पाडलं. आम्ही शेतकऱ्याचा मोठा नुकसान केलं म्हणून पाडलं असेल, आम्ही लढतो म्हणून पाडलं असेल. मग शरद जोशी साहेबांनाही पाडलं, मग बाबासाहेबांनाही पाडलं. खूप चांगल्या लोकांना पळावं लागलं. याचा अर्थ ते वाईट होते असं नाही आहे, ते लोकांची मानसिकता आहे. रवी राणांनी म्हटलं होतं की तुम्ही शिंदे सरकार म्हणजे शिंदेंना फोन केला होता, त्यांच्याकडे गेले होते, हातपाय जोडले होते की तुम्हाला विधान परिषद द्यावं. ते कसं आहे, ते सगळ्यांना त्यांच्यासारखं पाहतात. नमाज पढून, कधी प्रार्थना करून. ना आम्ही शिंदे साहेबांना विचारा, बच्चू कडू कधी हात जोडू शकतं का म्हणून. इथला एक तरी राजकारणी असं म्हणून की नाही बच्चू कडून हात जोडून कुठे केलं तर आम्ही हात कलम करू. हो, इतकं स्पष्ट तुमचं बोलणं आहे. त्यामुळे तुमचे मित्र जास्त आणि शत्रू जास्त आणि मित्र कमी झाले असं काहीतरी. त्याची काय मित्र दुश्मनचा काय संबंध आला आहे? आम्ही कोणासाठी लक्षात घ्या, आखरी लढाई विचाराची असताना किती दुश्मन झाले आणि किती मित्र झाले याचा विचार करायचा नसतं. आपला विचार मजबूत आहे ना, विषय संपला. छत्रपतीनं हा विचार केला असता तर आजूबाजूला सगळे दुश्मनच होते, मित्र नव्हतेच आहे काही. मग कुठं स्वराज्य निर्माण झालं असतं? भाऊ, कधी एकांतामध्ये म्हणजे तुम्ही कुठल्याही सभे वगैरेमध्ये कधी बोलले चुकून आणि ते तुम्हालाच वाईट वाटलं की मी का बोललो, तर त्याच्यावर एखाद्या वेळेस तुम्ही एकांतात सतत विचार करत बसले ती गोष्ट, असं काही घडलं कधी? ना, असं काही वाईट फार बोललो नाही आपण. एखाद्या वेळेस शब्द बोलताना कसं आहे, भाषणामध्ये एखादा शब्द जसं आबा म्हणत होते, काय ढोपरापासून तर कोपरापर्यंत आम्ही शाहूकारांना हे काढू. पण ते आता तो बोलताना भाषणामधला तो एक आव असतं. एखादा शब्द दचा मा व्हायला वेळ लागत नाही आणि भाषणमध्ये त्या आवाक्यात एखादा शब्द बोलतो तेव्हा त्याचं जसं आता आम्ही म्हटलं कापा आमदारांना, तर लगेच त्याचा पण मला असं वाटलं बरं झालं तो शब्द आला. म्हणजे कापा म्हटल्यानंतर 288 आमदाराला किती काळजी पडली, किती ते भयभीत झाले, किती त्यांना असं वाटलं का किती वाईट बोललो आहे बच्चू कडू, जणू काही याच्यासारखा नालायकच माणूस नाही. पण तुम्ही हे पाहत नाही का रोज जर 12-13 आत्महत्या होतं, 6.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मग ते चांगलं आहे, त्याच्याबद्दल तुम्ही एवढं चिंतित नव्हते, एवढे तुम्हाला झोंबलं नाही. आणि कापा म्हटलं तर झोंबतं आहे, म्हणजे परीक्षाच झाली खरं तर. का आपण असं म्हटल्याबरोबर किती त्याची मीडियानं किती दखल घेतली आणि रोज आत्महत्या करतं आहे शेतकरी. ती लोकशाही आहे, ती अभिप्रेत आहे. इथं रोज माणसानं पैसे नाही म्हणून हात पाय घासून मरावं. याच्यापेक्षा तर मोगल बरे होते अशी मनाची वेळ येते ना कधी कधी, इंग्रज बरे होते अशी मनाची वेळ येतं. का आपण इतक्या 21व्या शतकात जात असताना आमचं देशाचं आर्थिक बजेट 3ऱ्या क्रमांकावर 5व्या-4थ्या क्रमांकावर जात असताना आमचा जर शेतकरी पाय घासून मरत असेल तर त्या बजेटला काय चाटायचं? अशी लोकशाही पसंत आहे जिथं आमचा शेतकरी रोज आत्महत्या करत असेल तर हे फार चुकीचं आहे.
आम्ही बोललो त्याचं काही फार आम्ही समर्थन करत नाही, पण वेळ येईल अशी कदाचित लोक असे म्हणन का तुम्ही सगळे पार्टीचे गुलाम झालेले आमदार, तुम्ही शेतकऱ्याचे राहिलेच नाही. ज्याची पार्टी त्या पार्टीच्या बाजूनं बोलायला लागले. कार्यकर्ते तसंच बोलतोय, आमदारही तसंच बोलतोय, खासदारही तसंच बोलतोय. त्यांच्या पार्ट्या झाल्या, शेतकऱ्याच्या पार्ट्याच राहिल्या नाही. म्हणजे बाप मेला तरी 72 नेता जिवंत राहायला पाहिजे. ह्या भूमिका असेल तर ते बोलावंच लागेल. आपण जे उपोषण केलं मागे त्याच्यातून काही फलप्राप्ती आपल्याला झाली की सगळे यांनी जे बऱ्यापैकी जो आवाज दबला होता, कोणी कर्जमाफी मागत नव्हतं. आम्ही आंदोलन सुरू केल्यामुळं काय झालं का हा मुद्दा कायम राहिला. लक्षात घ्या, आता विरोधकही पण तो मुद्दा घेऊन समोर येत आहे. नाही तर विसरले होते कर्जमाफी, सगळे ते दुर्लक्षित केलं होतं. पण आपल्यामुळं काय झालं, त्याला धार आली आणि धार येणं फार महत्त्वाचं आहे. नदीमध्ये प्रवाह आलं का, पाणी आलं का, जसं काय जीव जंतू सगळे जिवंत होतं ना, आम्ही त्या नदीत पाणी आणण्याचा प्रयत्न केला. तो पहिला पावसाळा होता आणि त्याच्यामुळं आता नदी प्रवाहित झालेली आहे. निश्चितच त्याचा फायदा होईल. आणि आम्ही उपोषण केल्यामुळं आज अपंगांना 2,500 रुपये महिना सुरू झाला ना. आणि घरकुलाचे जे हे होता विषय, जो शहरातल्या लोकांना 2.5 लाख घर भेटायचे घरकुलाला, आणि गावातल्या लोकांना 2.25 लाख, आता ते 2 लाखपर्यंत भेटायला लागले. हा त्याच्यातला फायदाच आहे. ही अर्थकारणाची लढाई आहे. ही जातीभेदाची धर्मभेदाची लढाई नाही, तर ही अर्थभेदाची लढाई आहे. पैसा येते कुठं आणि जाते कुठं, आणि कोणाजवळून जास्त येतं आणि कोणाकडे जास्त जातं. आपण इतिहासात रमतो, आपण एखाद्या धर्मकार्यात रमतोय, ते रमा, पण अर्थकारणात कोण पाहिजे? अर्थकारण तपासलं पाहिजे, कारण अर्थाशिवाय अर्थच नाही आहे. आणि आम्ही सर्वसामान्य पोरं युवक हे अर्थकारणात गुंतून ठेवायचे नाही, त्यांना इतिहासात गुंतून ठेवायचं. आणि इतिहासात गुंतून ठेवलं का मग अर्थकारणावर तो लक्ष देत नाही, आणि बापही मरते आणि पोट्टही मरते, अशी अवस्था आहे. झेंडा महत्त्वाचा राहतं, अर्थकारण संपतं आहे. आता संभाजी महाराजांबद्दल तुम्ही एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्याबद्दल मग मी बघितलं तुमच्या मुलाखती किंवा काही त्याच्यावर बोलले, तर त्याच्यावर लोकांच्या अशा कमेंट आल्या होत्या की म्हणजे चुकीचं बोलले, बच्चू कडू आम्हाला पहिले आदर्श वाटत होते, मग असं झालं. त्याच्यावर काय म्हणजे नाही, हे काय कॉमेंट सगळे ते आयटीशियल असतं, भाजपचेच आहे सगळे. ते मुद्दामून तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना धर्माशिवाय काय, ते जे बटेंगे तो कटेंगे म्हणणारे भाजपवाले, किंवा एक आहे तो सेफ आहे म्हणणारे भाजपवाल्यांनी, आता रोज आमचा 12 ते 13 शेतकरी आत्महत्या करतो. तो हिंदू नाही आहे का? तो शेतकरी तर हिंदूच आहे. मग निवडणुकीच्या वेळेस तो हिंदू असते, निवडणूक झाली का तो हिंदू नसतं का शेतकरी? नालायक आहे. धर्मकारणात राजकारण सोपं जातं, जातीच्या राजकारणात राजकारण सोपं जातं. काहीच करावं लागत नाही. आपल्या आता शरद जोशींना पाडलं, का पाडलं? ते जोशी आहे म्हणून. त्यांच्या जातीतले लोक कमी होते, ज्याच्या जातीचे लोक जास्त होते तो निवडून आला. शरद जोशीच्या पासंगातही बसत नव्हता निवडून येणारा. आखरी या राजकारणामुळे लोकशाही खिळखिळ झालेली आहे. मी त्यामध्ये काय म्हटलं होतं का, औरंगजेबाचं नाव झालं पण त्याच्यासोबत शासनानं केलेली चूक दिसतं का, त्याचंही संशोधन झालं पाहिजे. आणि हे एवढा इतिहास का घडला, तर वतनदारीमुळे घडला. वतनदारी जर राजानं दिली असती तर एक मोठा योद्धा या देशाचा नकाशा बदलला असता. एवढं बलिदान करणारा जे काही नेतृत्व भेटलं होतं देशाला, ते हे झालं ना, धरतीतीर्थ पडलं, त्यांचं बलिदान द्यावं लागलं. हे चुकीचंच झालं आहे. वास्तविक इतिहास असा आहे, तो किती खोटा आहे खरा आहे मला माहीत नाही, पण मी वाचलेला इतिहास असाच आहे. किंवा छावा चित्रपटाला त्याच्यातही तेच दाखवलं का, शिर्केनं दाखवलं, शिर्केनं माहिती दिली, आणि शिर्केनं माहिती दिल्यामुळं छत्रपती संभाजी दिसले. आता औरंगजेबानं त्याचा डाव साधला. आता ते म्हणतात हा इतिहासच नाही, हा खोटा असेल तर चूक आहे, माफी मागतो आम्ही, पण तो खरा असेल तर त्याचं संशोधन झालं पाहिजे. मी काही इतिहासकार नाही आहे, पण वाचून जे आमच्या डोक्यात आलेलं आहे किंवा पाहून जे आलं ते आम्ही बोललो. तर त्याच्यात वाईट कसं आहे, ABP माझा नावाचं एक चॅनल आहे आणि ते भाजपा प्रणित आहे थोडंसं, आणि त्यांनी ते व्यवस्थित रंगवून पाठवलं, ते पोस्टर काढलं, पोस्टर पब्लिश केलं. आता भाजपला जे पाहिजे होतं ते खाद्य त्यांना भेटलं, आणि ते खाद्य त्यांनी दाखवलं. आणि व्यवस्थित बच्चू कडूच्या शेतकरीच्या आंदोलनामध्ये धर्मकारण आणून शेतकरी आंदोलन खलास करायची रणनीती आखल्या गेली. IT सेल त्याच्यासाठी हजारो लाखो लोक बसले, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. ते एक माणूस त्यांना 500 लोक वेगवेगळ्या अकाउंटवरून सगळ्या गोष्टी करत राहतात. तर ते चालू राहील. आपण आपल्याशी प्रामाणिक राहावं, लोकांसोबत प्रामाणिक राहावं. भाऊ, जर बच्चू कडू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर पहिलं कोणतं महत्त्वाचं काम तुम्ही कराल? कसं आहे, झाले तर आणि मरच्या याच्यात आम्ही काही लक्ष देत नाही ना, आपलं काही ते लक्षही नाही आहे.
परंतु कदाचित आमच्या विचाराचा जर मुख्यमंत्री झाला तर आम्ही या बजेटचा सगळा ढाचा बदलेल. आज जे बजेट आहे, खरं तर आमचे लोक बजेटवर लक्ष देत नाही, बोलण्यावर लक्ष देतं, झेंडा कोणता लावला त्याच्यावर लक्ष देतं. पण बजेट काय आहे, त्या बजेटचा एक एक हिस्सा ग्रामीण भागाशी, कष्टकऱ्याशी जुडला आहे का नाही जुडला आहे ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये सामान्य माणसाच्या वाट्यावर किती येतं ते तपासलं पाहिजे आणि तो ढाचा आम्ही बदलू, त्याचे डिझाईन आम्ही बदलू. अर्थ जे काही आर्थिक बजेट आहे त्या बजेटची डिझाईन बदलण्याचा आमचा कार्यक्रम आहे. आणि ते डिझाईन बदलली तर मग काय होईल, आजही तुम्ही सांगा, अमेरिकेसारखा देश 60% अनुदान हे बजेटच्या 60% हे शेतकऱ्यासाठी ठेवतो आहे, बजेटच्या 60%. आम्ही 10% ठेवत नाही. एवढा म्हणजे अमेरिकेमध्ये 1.5% लोक शेतीवर अवलंबून आहे आणि तिथल्या GDP जे हिस्सा आहे अमेरिकेचा शेतकऱ्याचा तो 0.1% आहे आणि आमचा 15% आहे. म्हणजे GDP ग्रोथमध्ये आपला भारताचा शेतकऱ्याचा हिस्सा 15%वर जातं आणि 45 ते 60% आमचं शेतीवर अवलंबून लोक आहे. तरी आम्ही शेतीवर आधारित काही बजेटमध्ये जर पाहिलं, 9.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 7.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 9,000 रुपये ठेवले फक्त महाराष्ट्र सरकारने, 9,000 कोटी. आणि तेलंगणानं 3.5 लाख कोटीच्या बजेटमध्ये 45,000 कोटी ठेवले. बजेट लहान आहे, तरतूद जास्त आहे. इथं बजेट मोठं आहे, तरतूद लहान आहे. फक्त तोंडातून बोलत राहायचं पण प्रत्यक्षात निधीच द्यायचा नाही. WTOची जे ऑर्गनायझेशन आहे, आता अनुदानाचा विषय निघाला आहे, तर त्यांनी भारत सरकारवर दबाव आणला आहे आणि त्यामुळे मग हळूहळू जे आपल्याला मिळत होतं, म्हणजे शेतकऱ्यांना अनुदान मिळत होतं ते हळूहळू कमी होतं. तर यामध्ये अमेरिकेची जर गोष्ट केली तर अमेरिकेने WTOला नाकारलेला आहे, पण भारत त्यांना ऐकत आहे आणि भारत हळूहळू सगळं शेतकऱ्यांचे अनुदान कमी करत आहे. त्यावर आपली काय भूमिका असेल? अनुदान कसं आहे का, त्यांच्या भावाबद्दल किती भाव दिले पाहिजे त्यांची काही बंधनं आहे आणि म्हणूनच तर आपण करतो ना, जसं भावांतर योजना असेल किंवा आम्ही जे म्हणतो पेरणी ते कापणीपर्यंत जे कामं आहे ते MRHSमधून जर केले तर उत्पादन खर्च कमी होईल आणि WTOचा काही जरी दबाव असला तरी भारतानं ते आता बऱ्यापैकी ते झुगारलं. म्हणजे 100% आपण मानतो काय तर नाही फॉलो करत. आपण जर 2 गोष्टी तोडत असेल तर सगळ्याच तोडा, कशाला आपण त्याच्या अधीन राहायचं. कोणता देश मानतंय तसा पाहिला तर आज अमेरिकेनं तुमच्याकडे कापूस पाठवला नाही का, 25 लाख गाठी तुमच्या हिंदुस्थानात पाठवल्या आणि अमेरिकेतला कापूस 25 लाख गाठी आल्यामुळं कापसाचे भाव पुन्हा पडले. हेच तुमची आपण सोयाबीन बाबतीत हेच होतं, तुरी बाबतीत हेच होतं आहे आणि मग आयात निर्यातच्या धोरणामुळे आम्हाला मरावं लागतं. म्हणजे ते म्हणतं ना का निवळ गावात भांडून चालत नाही. देशाची देशाची राजधानी आहे दिल्ली, तिथं जाऊन भांडलो पाहिजे, तिथं त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तिथले ध्येय धोरणं का आहे आणि ते जर आम्ही शेतकऱ्याच्या मुलानं ते लक्ष ठेवले नाही तर मग कठीण आहे. त्याचं लक्ष गणपतीत आहे, दुर्गादेवीत आहे, त्याचं लक्ष महालक्ष्मीत आहे, कावड यात्रेत आहे, दिवाळीमध्ये आहे, नंतर भागवत सप्ताह, नंतर जयंत्या जरूर ठेवा, ह्याही चांगल्या करा. पण हे करत असताना एखादं व्याख्यान अर्थशास्त्रावर ठेवता येईल का, आर्थिक गणितं मांडता येईल का, त्याच्यावर आमची जी काही लूट होते ते पाहता येईल का. आणि ते पाहतच नसाल आणि झेंड्यापुरतंच आम्हाला राहायचं असं आयुष्यात तर बाप मेला तसं तुम्हाला मरावं लागेल. महाराष्ट्र शासन म्हणते की त्यांच्याकडे कर्जमाफीचा जेव्हा विषय निघतो तेव्हा ते म्हणतं की आमच्याकडे बजेटच नाही. शेतकऱ्यांना जर आपण कर्जमाफी दिली तर माग स्टेट बँकेच्या चेअरमॅनचं असं म्हणणं होतं की जर असं दिलं तर महाराष्ट्रावर काहीतरी कर्ज येऊ शकतं, म्हणजे कर्जबाजारी महाराष्ट्र होऊ शकतो. असं काही नाही, ते सगळ्या गपनाळ्यात आणतात. 7.5 लाख कोटीचं बजेट तुम्हीच सादर केलं ना, तुम्ही मांडलेलं बजेट आहे 7.5 लाख कोटी. म्हणजे तुमच्याकडे 7.5 लाख करोड रुपये येणार का नाही येणार तर येणार आहे. मागच्या मार्च महिन्यातलं बजेट होतं 7.5 लाख कोटी. आता या आर्थिक वर्षाला आपले नाही म्हटलं तर 8-9 महिने झाले, 4-5 महिने बाकी आहे. म्हणजे तुमच्याकडे 4-5 लाख कोटी रुपये आलेले आहे. लाडक्या बहिणीला 45,000 कोटी गेले. कर्मचारी अधिकारी जे 20-25 लाख रुपये लोक आहे त्यांना 2.5 लाख कोटी ते गेले, 3 कोटी गेले. तरी तुमच्याकडे 4 लाख कोटी आहे ना, 4.5 लाख कोटी आहे. ते कुठे घालवले तुम्ही, त्याचा हिशोब द्या. आणि नको तिथं घालवले तुम्ही. हे सगळं मूर्ख बनवण्याचं काम आहे. बजेटच पैसाच नाही आहे म्हणता तर मग तुम्ही 7.5 लाख कोटीचं बजेट मांडलं कसं. तुम्ही जुगाड लावलं ना सगळं, इतका कर याच्यातून येईल, इतका याच्यातून येईल, एवढं सगळं याच्यातून येणार.
मग तुम्ही मांडलेल्या बजेटमध्ये तुमचा पैसा येत नसेल तर हे तुमचं अपयश आहे, हे सरकारचं लोकांचं अपयश नाही आहे. आणि हे म्हणजे कर्जमाफीसाठी किती बजेट अपेक्षा म्हणजे किती असायला पाहिजे आणि किती आवश्यक? सरसकट जर सगळ्यांची कर्जमाफी करतो म्हटलं तर 40-45 हजार कोटी लागतं, जास्त लागत नाही. आणि मला वाटते सगळ्या कर्मचाऱ्याचा आणि आमदार खासदाराचा जास्तीत जास्त 3 महिन्याचा अर्धा पगार जरी घेतला किंवा पुऱ्या महिन्याचा 6 महिन्याचा जरी पगार कापला ना अर्धा ठेवला तरी ते होते. नाही काही केलं तर काय व्याज कर्ज घ्या, कर्ज घ्यायची कॅपॅसिटी आहे अजून महाराष्ट्राची, त्याच्यानं काही विषय नाही. भाऊ तुम्ही आता शेतकऱ्यांसाठी इतके सगळे आंदोलन, त्यानंतर मोर्चे, त्यानंतर अन्नत्याग, उपोषण, एवढ्या सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतःवर लक्ष द्यायसाठी तुम्हाला वेळ मिळतो का? आणि खूप साऱ्या म्हणजे शरीरासोबत खेळ असं होतं तुमच्या त्यावेळेस? तर नाही, असं कसं आहे, आवडीचा विषयामध्ये वेळ हा विषय महत्त्वाचा नसतो. आवड महत्त्वाची असते आणि एकदा आवड ही जर लोकांच्या भल्यासाठी असेल तर जसं एखाद्यानं नशा दारू पेला तर त्याला आई वडील काही समजत नाही. तसं भगतसिंगानं जे नशा केली त्यांना फक्त देशच दिसत होता, देशातले लोक दिसत होते. आमची नशा भगतसिंगासारखी आहे, तेवढी मोठी जरी नसेल तेवढी त्या विचारावर आहे. त्याच्यानं त्यातला वेळ हा काही फार महत्त्वाचा विषय नाही. आणि स्वतःचं जगणं विसरून काम करणं म्हणजेच ती खरं तर जगणं आहे ना. मग तर काय एका इकडे आपण सार्वजनिक जीवन जगाचं आणि उद्या व्यक्तिगत गोष्टीकडे आपण लक्ष द्यात असाल तर ते शक्य होत नाही, म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंच. आणि जसं आता आम्ही दिवाळीपर्यंत सभा घेत होतो, घरच्या लोकांना असं वाटत होतं की बा घरी थांबला पाहिजे, दिवाळीच्या अगोदर तो किमान असला पाहिजे. आता प्रत्येकाला असं पोराले वाटतं, घरच्या लोकांना वाटतं, पण ते आपण नाही पूर्ण करू शकत. तो काही गम तो काही खुशी राहती आहे. घरच्यांची काय भूमिका म्हणजे आपलं हे जे कार्य आहे नाही, मदत म्हणजे मी तर मी त्या बाबतीत खूप भाग्यवान आहे. आणि नैना तशी फार वैचारिक आहे, फार तात्विक आहे आणि फार अभ्यासू पण आहे. आणि ते अभ्यासाच्या बाबतीतही माझ्यासाठी गुरु आहे. आणि ते तिच्या एकंदरीत भाषण शैलीमध्ये सुद्धा त्याच्यामध्ये ती माझी गुरु आहे. त्याच्यानं बायको जरी असली तरी ते काही ठिकाणी माझ्याच ठिकाणी ते गुरुच्या स्थानी आहे. त्याच्यानं तिनं प्रचंड माझ्यापेक्षा त्रास तिला जास्त होतं आणि ते सहन करतात, ते मोठी गोष्ट आहे. कसं आहे, छत्रपतीनं सहन केलं त्रास, तानाजींनाही बलिदान करावं लागलं, पण तानाजीच्या खालची जी सैनिक होती त्यांचं नावही नाही, त्यांचं बलिदान ह्या सगळ्यांपेक्षा मोठं आहे. किमान ज्यांनी बलिदान केलं, भगतसिंगांनी बलिदान केलं ते किमान रेकॉर्डवर तरी आहे, नाव तरी आहे. कित्येक असे लोक आहे त्यांचं नावच नाही माहीत, त्यांचं बलिदान किती मोठं असलं पाहिजे. म्हणजे पडद्यामागचे हिरो तर म्हणजे खूपच मोठे असतात. म्हणजे ते म्हणतात ना, सतरंजी उचलणारा कार्यकर्ता त्याचा माणूस मुख्यमंत्री होतं पण सतरंजी उचलणाऱ्या नावही माहीत राहत नाही. आणि कधी कधी तो नेता आहे त्या कार्यकर्त्याला विसरून हो, ज्या सिस्टीमसाठी तुम्ही लढता तीच सिस्टीम तुम्हाला कधी तोडून काढेल असं तुम्हाला वाटतं? कसं आहे, जर तर ह्या भाषा काही फार महत्त्वाच्या. माझं काय म्हणणं आहे, आम्ही ठरवलं आहे मराचं कसं. एकदा मराचं कसं ठरलं त्याच्यानं जगणं सोपं होतं. त्याच्यानं आमच्या हाती जन्म नव्हता पण मृत्यू आमच्या हाती आहे. आणि आम्ही ठरवलं का आम्ही अशा किड्या माकोड्यासारखं नाही मरू, लोकांचं भलं करूनच मरू आणि ते करता करता मरू. त्याच्यानं जगणं हा काही आमच्यासाठी फार महत्त्वाचा विषय नाही आहे. बरोबर. शेतकरी, शिक्षण, राजकारण हे सगळं म्हणजे माहीत असताना नेते त्याच्यावर काम करत नाहीत. म्हणजे ते केव्हा काम करतील याच्यावर, म्हणजे केव्हा असं बदल होईल काही? राजकारण हे धंदा झालेला आहे, एक फार मोठा बिझनेस आहे. आणि आता बिझनेसमॅनच लोक राजकारणात आलेलं आहे, कारण त्याला प्रोटोकॉल मिळतं ना आपोआप. काय होते का तुम्ही पहा, आता तुम्ही हा अभ्यास केला पाहिजे, नवीन तुम्ही आहे सगळे लोक, का 288 आमदार जे आहे त्यातले किती टक्के लोक प्रॉपर ग्राउंडवरून किंवा फार गरिबीतून आलेले आहे. आणि आता त्याची टक्केवारी जर पाहिली तर ज्यांची संख्या हजार कोटी आहे घरातली, प्रचंड पैसा आणि जातीचा आधार, हे समीकरण जे झालं त्याच्यानं राजकारणाला आता फार त्याला काय म्हणतं आहे, लोकहिताचं, देशहिताचं, ते फक्त शब्द भाषणात आहे. म्हणजे आव इतकी आणायची की बस आता आपण याचं गुलाम होऊन जाऊ, असे भाषणं असतात. आणि कृती मात्र जर पाहिली तर प्रचंड फार खूप बदल असतं. मोदीजी इथं आले होते यवतमाळला,
आणि पंतप्रधानाचे कॅन्डिडेट होते तेव्हा ते म्हणत होते कपास का सूत बनाएंगे, उसका कापड़ बनाएंगे, कापड़ का गारमेंट होगा और गारमेंट हम विदेश में भेजेंगे और मेरा किसान सुखी होगा, दुगना भाव भी मिलेगा और दुगना उत्पादन भी होगा. आता ते तर केलंच नाही मोदीजीनं. कापड तर आमचा पाठवलाच नाही, उलट कापूस घेऊन आले. म्हणजे तेव्हा जे बोलत होते त्याच्यातलं ते करणं तर दूरच, उलट उलटं केलं. तरी लोकांमध्ये रोष नाही आहे. काय झालं आहे, मी सचिन जाधव नावाचा तरुणातला एक आत्महत्या झाली. आत्महत्या भरपूर झाल्या. म्हणजे एक आत्महत्या होणार तर माणूस एका आत्महत्येसाठी लाख आंदोलन व्हावं अशी अवस्था आहे. बाप बेटेनं आत्महत्या केली एका झाडावर. सचिन जाधवची आत्महत्या झाली, 34 सोयाबीन विकावं लागली आणि त्याच्या पत्नीनं आत्महत्या लगेच केली. त्याचं माहीत झाल्याबरोबर त्याने आत्महत्या केली पत्नीनं. PM झाल्यानंतर माहीत पडलं का तिच्या पोटात 7 महिन्याचं बाळ होतं. हे बाळही मेलं, पत्नी मेली, सचिन जाधवही मेला. म्हणजे दुर्दैव काय आहे, सगळ्यात गंभीर बाब काय आहे, त्यांनी आत्महत्या केली हे गंभीर तर आहेच, पण ज्या दिवशी आम्ही त्यांच्या गावात गेलो तर सुस्त होते लोक. चीड नव्हता, राग नव्हता, द्वेष नव्हता, कुठल्याही प्रकारची नाराजी नव्हती, काहीच नव्हते. अलबेल होते, सगळे व्यवस्थित होते, काही त्यांच्या मनात राग नव्हता. आता हाच सचिन जाधव जातीच्या नावाने मेला असता तर, धर्माचा झेंडा घेऊन मेला असता तर गावच्या गाव फेकली असते. म्हणजे तुम्ही जात आणि धर्माच्या नावानं मराल तर तुम्हाला महत्त्व आहे. तुम्ही शेतकरी आणि या व्यवस्थेमुळे मरत असाल तर तुम्हाला कवडी किंमत नाही. तुम्ही कुत्र्या मांजरापेक्षा निपटार आहे. ही अवस्था आम्ही करून घेतली. मी शेतकरी म्हणून जगलोच नाही, मी शेतकरी म्हणून लढलो नाही, मी शेतकरी म्हणून कधी समोर आलो नाही. साधा विधानसभेच्या निवडणुका असतं, लोकसभेच्या असतं, तर त्यांनी असं म्हणाले पाहिजे, कोणी असं विचारतं का हो कापसाले भाव द्यान का तुम्ही, मग मारतो बा मत आम्ही, असं कोणीच म्हणत नाही. कारण त्याचा जो मेंदू आहे ना, हा डायरेक्ट कनेक्ट धर्मासोबत केलेला आहे, तो डायरेक्ट जातीसोबत कनेक्ट केला आहे आणि तो पक्षासोबत गेला आहे. म्हणजे पक्षाच्या गुलामीत राहण्याची व्यवस्था आहे. गटातटात भांडत राहायचं, गटातटासाठी त्याला गटातटात भांडत राहिलो, पक्षासाठी भांडत राहिलो, पक्षासाठी मी काही करत राहिलो तर त्याला फार आनंद भेटतो, त्याला खूप उत्साह येतं. आणि तो शेतकरी म्हणून काही मी लढलो पाहिजे का, तर ही तरुण मंडळी याच्यापासून फार दूर गेलेली आहे. बजाव, लगाव, नाचो, याच्यात बाप मरतंय आमचा याची फिकरच पण नाही आहे. आणि म्हणून त्याच्यामुळे ही व्यवस्था आम्ही तेवढंच कारणीभूत आहे. आणि मीडिया तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. मीडियानं काय दाखवायचं आणि काय नाही दाखवायचं ठरवलं आहे. आता रोष आणि शेतकऱ्यांचं नाव आलं म्हणून काहीतरी असं, म्हणजे आपण जेव्हा लक्षात घेतो की शेतकरी 3,500ला सोयाबीन विकत आहे आणि कर्जमाफी किंवा कोणताच विषय उठून उभा करत स्वतः शेतकरी, आणि ते असे कंटाळले आहे म्हणजे सरकारला काय देत नाही म्हणून, की जे मिळत आहे 6,000 जे मिळत आहे, जे पैसे मिळतात त्यात खुश. मी बऱ्याच ठिकाणी गोंदियापासून तर रत्नागिरीपर्यंत एक प्रश्न सगळ्यांना विचारत होतो सभेत, बाबा तुमचे जर सोयाबीनचे भाव 2,000 झाले तर काय कराल तुम्ही. काहीच नाही, म्हणजे उत्तरच येत नव्हतं. सगळे असे तोंडाकडे पाहायचे एकमेकाचे. इथून तर रत्नागिरीपर्यंत हीच अवस्था होती. म्हणजे काय करावं त्याचं म्हणजे चिनभिन झालेलं आहे सगळे. म्हणजे मानसिकता लढण्याची राहिली नाही आणि जगण्याची नाही, मरता येत नाही म्हणून जगतात लोक, अशी अवस्था आहे. हो, तुमच्या विरोधकांना तुम्हाला एक सल्ला द्यायचा असेल, काय बोलू इच्छिता. म्हणजे आता जे ते तुम्ही काही उठून उभं केलं की त्याच्यावर नाही, आता काय आहे का या सगळ्या आंदोलनात काय झालं का, आम्ही जी बाजूनं लढतो आहे किंवा जे विचार घेऊन लढतो किंवा ज्या मागण्या घेऊन लढतो त्या एका जातीच्या नाही आहे. दिव्यांग एका जातीत आहे का, एका धर्मात आहे का, किंवा एका पार्टीत तर सगळ्यात आहे. शेतकरी सगळ्या जातीत धर्मात आहे. त्याच्यामुळं आमच्या लढाईसोबत धारधार किंवा अतिशय निष्ठावान किंवा आमच्यासाठी मरणारे लोक नाही सापडणार. आम्हाला त्यांच्यासाठी मरावं लागेल. पण जाती धर्माची मी लढाई लढलो असतो तर माझ्यासाठी अनेक मरणारे तयार झाले असते. कारण ते स्पिरिट राहिलं असतं ना, ती एक जे म्हणतो ना आपण ती जी ज्या भावना असतात ना त्या फार तीव्र असतात. आणि आमची लढाई कशी आहे का, तो झेंडा पकडतो ना हिरवा निळा भगवा, त्या झेंड्याच्या रंगावर क्षणात बदलणारे लोक आहे. पण तो झेंडा ज्याच्यापासून बनतं ना, तो कापूस जो उत्पादन करतो ना, तो मला बाप शेतकरी पिकवतोय, तो कापूस तो झेंडा आमच्या कापसापासून बनतं, एवढं गणित त्याला समजायला फार कठीण जात आहे. आणि म्हणून मला वाटते ही लढाई आमची जी आहे ती फार आर्थिक आहे, किचकट आहे, गुंतागुंतीची आहे.
आणि एक संघ नाही आहे किंवा त्याला त्याच्यासाठी भावनेत येणारी नाही आहे. प्रचंड म्हणजे त्याच्यात खूप चुकून मला एक जण नेता म्हणत होता का तू फजूल शेतकऱ्याची लढाई सुरू केली, तू याच्यात गारद होऊन जाशील, मरून जाशील, याच्यात तुला काही भेटणार नाही. त्यांनी मला उदाहरण सांगितलं होतं का शरद जोशी एवढे लढले आणि ते पडले विधानसभेत, शेतकऱ्यांनीच पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांनाही लोकांनी पाडलं, इतका तज्ज्ञ माणूस पाडला आहे. तर त्या लढाईमध्ये शेतकरी आंदोलनातही येत नाही, मतही मारत नाही, दोनही एकूण फसतं माणूस. त्याच्यानं ही लढाई कोणी लढायला तयार होत का नाही, का बरं आवाज उठवत नाही. तर आपण जर पाहिलं सभागृहामध्ये 75% आमचे आमदार आहे, शेतकऱ्याचे पोरं आहे, खासदार आमचे आहे, निर्णय आमच्या बाजूनं व्हायचे ऐवजी कंपनीच्या बाजूने निर्णय होतात. म्हणजे एवढी विसंगती आहे, एवढी विषमता आहे. आणि विषमता कशी आहे, अधिक आर्थिक विषमतेवर आम्ही लक्ष देत नाही. म्हणजे रिटायर झालेल्या प्राध्यापकाला किंवा रिटायर झालेल्या आमदाराला, माझ्या घरी जर नवरा बायको आमदार असतात तर मला 1-2 लाख रुपये महिना भेटतं. आता मला 70,000 रुपये महिना भेटतं, मी काहीच काम करत नाही, म्हणजे पेन्शन भेटतं मला. म्हणजे आम्हाला 70,000 रुपये पेन्शन आमदार नसताना भेटतं आणि शेतकरी रोज काम करतं आहे 90 वर्षापर्यंत, त्याला 10,000 रुपये महिन्याचे पडू नये. ही आर्थिक विषमता आहे ना. लढाई आर्थिक विषमतेची आहे, पण दाखवल्या काय जाते, धर्माची आणि जातीची लढाई दाखवली जाते. आम्ही जे म्हणतो का ही लढाई अर्थभेदाची झाली पाहिजे. तरुणांनी ही लढाई अर्थभेदाची जर लढली तर प्रत्येकाच्या हाताला कामही भेटन आणि जो जिथं आहे तिथं सुखी राहील. आता तो सुखी व्हायसाठी त्याला जपानला जावं लागतं, त्याला इंग्लंडला जावं लागतं, त्याला मुंबईत जावं लागतं. पण माझ्या गावात मी सुखी राहू शकतं. ते एकच प्रश्न आहे, शेती प्रश्न. शेती प्रश्न जर व्यवस्थित आपण लढलो तर गावातच त्याला श्रीमंती भेटू शकते आणि चांगल्या पद्धतीने तो जगू शकतो. हो, बच्चू कडू रागवतात, हसतात, पण भावनिक होतो का? भावनिक असणारा माणूसच रागवते आणि भावनेत असणाऱ्या माणूस जसं आपण पाहतो का आम्ही जे काही राग किंवा येतं ते भावनेत झाले का ते खरं तर डोक्यापर्यंत जातं, सनसनत. मी शेतकऱ्यांना विचारत होतो का अरे 2,000 सोयाबीन विकतं, काय संताप येत नाही, काय चिळ येत नाही. कारण भावना शून्य झालेले लोक. भावना असलं तर माणूस ना, तर माझ्यावर 350 गुन्हे दाखल आहे. मी त्याचा काही फार गौरवानं सांगत नाही, पण एक माणसाला अभिमान नक्की आहे का साला हम हमारे लिए थोडे लढे, हम लोगों की लढे आहे. आणि ह्या सगळ्या लढाईमध्ये आम्ही कुठं मागं नाही आलो आहे. आम्हाला यातनाबम झाल्या. पार्टीत जर असतो तर मस्त अलिशाम जिंदगी जगलो असतो. एखादी मोठी पार्टी धरून जर राहिलो असतो तर आम्ही राज्य लेवलच्या नेत्यापैकी एक नेता राहिलो असतो. पण आता आम्हाला राजकारणात फार गटलंच नाही. काही लोक आरोप करतात का त्या आरोपाला, कारण त्यांचंच काही काय म्हणते व्यक्तिमत्व नाही, त्यांनाच कोणी विचारत नाही. त्यांच्या आरोपाला ते म्हणतं ना का गावात एखादा कुत्रं भुकलं तर लक्ष द्यायला नाही पाहिजे, हत्यानं काही केलं तर थोडं लक्ष द्यायला काही हरकत नाही. वाघाचीच डरकाळी असेल तर मग थोडं त्याच्यावर नजर ठेवली पाहिजे. पण कुछ कुत्ते भुकते रहते हैं तो उस पर ख्याल नहीं देना पड़ता. गुवाहाटीला गेल्याच्या नंतर तुमचा तोटा झाला की फायदा? कारण खूप जण माझा खूप घाटा झाला, पण मानसिक समाधान भरपूर आहे. मला माहीत आहे का मला एक समाधान भेटलं का माझ्या जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय माझ्या बदलामीमुळे निर्माण झालं आहे. म्हणजे दिव्यांग मंत्रालय देशातलं, आता माझ्या मंत्रालयात दिव्यांग मंत्रालय अशी पाठी लागली. तर आमची 20 वर्षाची मागणी त्या एका जाण्यानं पूर्ण होत असेल तर ठीक आहे, आम्ही सुधारू शकतो, आम्ही सुधारणा करू शकतो आहे. आमची बदलामी झाली, आम्ही खलास झालो, आमचं व्यक्तिमत्व खरं तर पणाला लागलं. पण माझ्या शेतकऱ्याचं जे जीवन पणाला लागत होतं ते रुळावर यायला लागलं ना. तर मग ही बदलामी सहन केली पाहिजे. जसं छत्रपती पेटाऱ्यातून सुटून आले, म्हणजे पळ काढून आले, तर ते बदलाम कदाचित लोकांना बदलाम केलं असतं. साताऱ्याला लुटलं बाबा, किंवा ते काय म्हणतं याला कोणतं सुरतला लूट झाली. सुरतची लूट म्हणजे काय, दरोडेखोर असं म्हणतात काही लोक, त्यांना बदनाम करतात. पण ते स्वराज्यासाठी किती महत्त्वाचे होते. काही वैचारिक विचार कुठं कुठं आपण ते म्हणतो ना मातीत घालावं लागतं, स्वतःला मरून जावं लागतं. तर आम्ही देहानं शरीरानं जरी नाही मेलो असेल, पण आमच्या वैचारिक जी लढाई होती किंवा जी आमचं मॉरल हे होतं त्यांना आम्ही मेलो. पण आम्ही म्हटलं ते उभं करू, थोडा त्रास होईल, थोडी मेहनत जाईल, लोक आपल्याला टीका टिप्पण्या करण. पण आज आम्हाला काय
सांगतो ना आम्ही ताकदीनं, अरे हमने मंत्रालय निर्माण किया है. एक मंत्रालय निर्माण करणारा एकटा आमदार असताना जर मंत्रालय निर्माण करू शकतोय, तुमच्या पक्षाचे एवढे आमदार आहे, एवढी सत्ता तुमच्याजवळ आहे, तुम्ही काय नवीन केलं? बच्चू कडून एकटा आहे तरी ते नवीन केलं, नवीन दिलं, बदलामी झाली असं आमची, पण ते निघन भरून. पण मंत्रालय निघाल्यामुळं त्या अपंगाचं जीवन भरून निघणार आहे, हा आनंद जास्त आहे बदलामीपेक्षा. उद्धव ठाकरेंशी तुम्ही जेव्हा बंड केले म्हणजे बंड केला त्याच्यानंतर असं लोकांमध्ये ठरलं, म्हणजे लोकांमध्ये असा गैरसमज किंवा जो समज झालेला होता की बच्चू कडूंच्या मागे काहीतरी ईडी चौकशी किंवा त्यांचं काहीतरी लपवायचं आहे त्यांना, म्हणून ते फितूर झाले. नाही, मग आताही माझ्यावर ईडी लावू शकले असते ना. कसं आहे, मी उद्धव साहेबांना फोन केला होता निघताना, त्यांनी काही उचलला नाही किंवा उचलला तर ते काही बोलले नाही. आणि मग आम्ही सगळं, जेव्हा आमचा एक आमदार होते ते पहिलेच तिकडे जाऊन बसले आणि नंतर मला शिंदे यांचा फोन आला, तेव्हा त्यांना सांगा बा ठीक आहे, आता नाहीतरी सरकार बसतंच तुमचं, आणि मी नाही गेलो असतं तरी सरकार बसलं असतं, की माझ्यामुळं ते बसते असं नाही आहे. पण मी नाही गेलो तरी सरकार, मुख्यमंत्री शिंदे साहेबच होणार आहे, गेलो तरी होणार आहे, नाही गेलो तरी होणार आहे. तर अशा वेळेस तो राजकीय डाव आपण खरं तर हाताळला पाहिजे, तो आम्ही हाताळला. एक मान्य आहे का आम्ही नाही गेलो असतं तर आज आमची इमेज फार अधिक वेगळी राहिली असते, एक वेगळं तेज राहिलं असतं, पण मंत्रालय भेटलं नसतं. मग दोनही इकडे तो काही ना काही लॉस होताच. कुठलाही निर्णय, एक निर्णय घेतला का 10 गोष्टी वाईट होतात, 10 गोष्टी त्याच्यासमोर. कुठलाही निर्णय घ्या तुम्ही, पाणी पाजायचा जरी निर्णय घेतला ना, कुठून पाणी आणलं, कसं आणलं, घेतलं, त्याला अनेक प्रश्न निर्माण होते. निर्णय कोणताही घ्या, त्याला अशी अनेक प्रश्नाची किनार तयार होते. त्याच्यानंतर आपल्याला काय पटतं ते महत्त्वाचं आहे, आणि आम्हाला पटलं. आता आयुष्याची शिजोरी झाली आमची का दिव्यांग मंत्रालय निर्माण करून त्या दिव्यांगांना चालतं बोलतं करण्याचं काम जे केलं आहे ते लाख मोलाचं आहे. हो, 28 तारखेला जो आंदोलन राहील त्यामध्ये तुमची राहायची व्यवस्था आणि कसं काय झालं तुमची? सध्या तर राहायची काही व्यवस्था नाही. आम्ही महाएल्गार सभा घेतलेली आहे. जर मंत्री महोदय आले, ठोस निर्णय घेतला तर आम्ही त्याच दिवशी निघून येऊ. जर निर्णय नाही झाला तर मग मात्र आम्ही तिथं मुक्काम करणार आहोत. आणि ते किती दिवस करावं लागेल ते सांगता येत नाही. व्यवस्था राहण्याच्या पेक्षा सरकार बेव्यवस्थित नेऊन ठेवायचं आहे आम्हाला. सरकारची व्यवस्था बदलायची आहे. त्याच्यानं आमच्या व्यवस्थेचा आता काही फार विषय महत्त्वाचा नाही आहे. यावेळी जर त्यांनी लेखी तुम्हाला दिलं आश्वासन तर तुम्ही यावेळेस मानणार नाही? लेखीच्या पेक्षा निर्णय घेतला पाहिजे. निर्णय घेतल्याशिवाय माघार नाही. निर्णय घ्यावा लागेल, त्याची स्पष्टता आली पाहिजे, फसवाफसवी नसली पाहिजे. कारण वारंवार आंदोलन होणं फार कठीण आहे आणि आंदोलनाशिवाय हे काही करत नाही, हे तेवढं सत्य आहे. त्याच्यानं आता आम्हाला जेवायला किती भेटन, थंडी वाजणार का, पाऊस आला तर काय करायचं, जागा किती आहे, संडासाची व्यवस्था आहे का, आंघोळीची व्यवस्था आहे का, जेवायची व्यवस्था काय, हे विषय फार मला वाटते महत्त्वाचे नाही आहे. आम्ही लढू शकतो का, हा विषय महत्त्वाचा आहे. आता जे हे राजकारण आहे ते तरुणांना इन्फ्लुएन्स करणारं आहे की इन्फ्लुएन्स करणारं असायला पाहिजे की इन्स्पिरेशन म्हणून असायला पाहिजे? माझं असं मत आहे का आखरी राजकारणामध्ये सभ्यता, प्रामाणिकता आणि लोकहित असलं पाहिजे. ती फक्त खुर्ची आणि पदासाठी नसलं पाहिजे. आणि त्याच्यामुळे ते कोणावर किती इम्प्रेस होऊ शकतं किंवा कोणाला किती हे होतं, त्यापेक्षा आम्ही दीर्घकाळ काय देऊ शकतो. छत्रपतीनं विचार केला असता तर हा सगळे विचार केले असते, किंवा बाबासाहेबांना विचार केला असता, महात्मा फुले, जे काही संत आहे, तर यांनी ते विचार केला नाही. त्यांनी विचार केला, तो विचार आमच्या जगण्यातूनच विचार निर्माण झाला पाहिजे आणि तो विचार जगाला जगवतो आहे. आता लक्षात घ्या, जरी सत्ता नसली, ते आज नसले, पण त्या विचारानं आपण चालतो आहे. ही त्याच्यातली ती मोठेपणा आहे किंवा ही जी काही मजबूत बाजू आहे ना, ही माणसाला महान करतं आहे. ही बराच काळ लोकांना टिकून ठेवतं, जिवंत ठेवतं, त्याला लढण्यासाठी सामर्थ्य देतं. त्याच्यानं सत्ता पदापुरती भोगणं आणि तिथून ते सोडून देणं, हा असे विचाराचे लोक असतात. सगळ्याच प्रकारचे लोक आहेत. लोक तुम्ही पहा, वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना दुष्काळ पडला तर तेव्हा ते म्हणत होते का जर निधी प्राप्त झाला नाही तर मी आत्महत्या करत. मुख्यमंत्री पदावर असणारा माणूस आत्महत्याची भाषा बोलतोय. केवढा जिव्हाळा आहे, केवढी आपुलकी आहे लोकांबद्दल. ती आपुलकी आता लोकांना नाही आहे, ती राहिली नाही. आणि मग आज त्यांचं नाव आम्ही इथं का घेतलं, त्यांच्या त्या प्रामाणिकतेमुळे घेतलं आहे. आणि म्हणून ती राहिली कुठं. मुख्यमंत्री हजारो झाले,
पण नाव घ्या जोगते किती आहे ते पाहिलं पाहिजे. तरुणांची जर राजकारणात बघतो म्हटलं तर किती मोठी पार्श्वभूमी आहे, आणि जर त्यांनी जर हे टाळायचं बघितलं तर त्याचा काय तोटा होऊ शकतो? कारण तरुणांवरच समजा आता नवीन नाही, तरुण पहिली गोष्ट तर तरुण राजकारणात राहावं नाही राहावं हा त्याचा प्रश्न आहे, पण तो कसा जगाव हा फार मुळात प्रश्न आहे. आम्ही कसं जगलो पाहिजे, कोणासाठी उभं राहिलो पाहिजे आणि कोणाच्या बाजूनं आम्ही खरं तर गेलो पाहिजे. अनेक गोष्टी आहेत त्या जर तुम्ही विचार केल्या नाही तर आयुष्य बर्बाद होईल. तुम्ही लक्षात घ्या का आज जे काही श्रीमंत आणि गरीब अशी जी काही मोठी विषमता तयार झाली, काही लोकांजवळ एवढा पैसा आहे का कुठं ठेवायचा. एक मला भेटला माणूस आणि मी रोज 2-3 कोटीच्या जुव्यात हारलो किंवा जिंकल्याशिवाय झोपच येत नाही. त्याला 2-3 कोटी 2-3 रुपये सारखं वाटत होतं, आणि काही लोकांना ते 2 रुपये मिळवायसाठी आयुष्य चाललं जातं. ही विषमतेच्या कसं आहे, तुम्ही राजकारणात असो नसो पण कुठला विचार घेऊन तुम्ही जगताय ते फार महत्त्वाचं आहे. तुमच्या विचारानं फक्त हाकार माजत असेल आणि मिळत काहीच नसेल तर त्याला काही अर्थ नाही ना. महायुतीचं तुम्हाला कोणतं काम आवडलेलं आहे का इतक्यात? त्याने बाई हे चांगलं केलं खरंच एक मनापासून मला वाटतं एक काश्मीरचा प्रश्न त्यांनी जो सोडवला तो फार महत्त्वाचा सोडवला आहे आणि तो फार चांगला. राम मंदिराचा पण विषय महत्त्वाचा आहे एक धार्मिक म्हणून. पण हे सगळं असताना कसं आहे, प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं आणि प्रभू रामचंद्र राम नावाचा माणूस शेतकरी मरतं, त्याचं धोरण आखता आलं नाही, ते दुःख आहे. मंदिर उभं करायला काही फार मोठी मेहनत लागली नाही, पण राम नावाचा माणूस मरूच नाही किंवा तो शेतकरी म्हणून जो आहे तो मरू नये, हा आदर्श खरं तर प्रभू रामचंद्रापासून घेतला पाहिजे. सर, आत्ताच फडणवीस साहेबांनी असं स्टेटमेंट दिलं आहे की आपल्या अमरावतीत IT हब करतील. कसं की पुण्यातल्या हिंजवाडीतल्या मोस्ट ऑफ द कंपनीज तिथल्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हैदराबादला शिफ्ट झाल्या आहेत. सध्या आपल्या महाराष्ट्रातला IT हब म्हणजे पुणे हेच होतं, पण मोस्टली कंपनीज तिथून सोडून चालल्यामुळे ते सगळं इकडे झालंच पाहिजे आणि आतापर्यंत व्हायला पाहिजे होतं. विभागावर तरी असणं गरजेचं आहे. नाही आम्हाला जिल्ह्यावर करता येत आहे तर मग पुणे असेल, नागपूर असेल किंवा अमरावती संभाजीनगर असेल, या याच्यामध्ये कशा प्रकारचं ते विभागून घेता येईल. कारण आखरी IT हबचा परिणाम आम्ही पाहतो आहे का त्याचा जो पॉझिटिव्ह परिणाम आहे तो प्रचंड रोजगारी निर्माण करणारा आहे. आणि आज जे काही आपल्याला इथून पुण्याला जावं लागतं ते उद्या अमरावतीत भेटलं तर रोजगारही भेटेल आणि त्याच्यातून उद्योग पण निर्माण होईल आणि एक नवीन आशेचं किरण, एक दुसरा पैलू तयार होऊ शकतं. म्हणजे निवड शेतीवर अवलंबून असणारे लोक थोडे या रोजगाराकडे वळू शकतं आणि एक नवीन त्याला आशेचं किरण भेटू शकतं. पण या सगळ्यामध्ये जसं आपण पाहतो आहे का आज जगाच्या पाठीवर 49% रोजगार हा शेतीतून निर्माण होतं. म्हणजे शेती जरी घाट्याची असली तरी सगळ्यात जास्त रोजगार देणारा कोणता उद्योग आहे तर तो शेती उद्योग आहे. आणि IT हब जसं महत्त्वाचं आहे त्याच दर्जाचं तेवढंच लक्ष जर शेतीवर दिलं तर प्रचंड रोजगार आणि प्रचंड ताकद श्रीमंती आम्ही पाहतो आहे का पूर्ण देशामध्ये येऊ शकते. जसं आपण म्हणतो ना का 8वा वेतन आयोग लागला आणि तो पगार भेटले का मार्केटची रेलचेल वाढतं आणि त्याचा परिणाम अर्थकारणाशी होते. तर मग 20% लोकांच्या पगार वाढला तर देशाच्या अर्थकारणावर परिणाम होतो आहे. तसं 50% शेतकऱ्यांचं जर भाव भेटले तर त्याचा चौपट परिणाम होईल. सरळ आहे. म्हणजे कसं आहे का जागतिक वर्ल्ड बँक जे आहे ना ती काय म्हणतं का शहरीकरण करा, शहरीकरणावर भर द्या आणि गाव सुटायला लागले पाहिजे, गावातल्या लोकांना शेती सोडावं अशी परिस्थिती निर्माण करा. म्हणजे तो कंटाळून हे म्हटलं पाहिजे मी शेती करतच नाही. तर त्याचे परिणाम काय चांगले होतं माहीत आहे का, जगातले जे 10-15% उद्योगपती आहे त्यांना कमी भावाचा रोजगार भेटतो. म्हणजे त्यांना एकदम जो रोजगार भेटतं तो प्रॉपर भेटतं आणि कमी पैशाचा भेटतं. दुसरं भांडे घासणारा बाया भेटतं गावात श्रीमंत लोकांना. कारण गाव गरीब झालं आहे का शहरातल्या श्रीमंत लोकांची व्यवस्था प्रॉपर होतं आणि हीच धोरणं आहे. म्हणजे 98% जमिनीवर फक्त 20% लोक राहील आणि 20% जमिनीवर 98% लोक राहील. तुम्ही पहा आता शहरं फुगत राहतो, पुण्यात जा वाटत नाही तुम्हाला. ही तुम्ही आज जे पुणे पहा, कोरोनाच्या काळात करोडो लोक वापस आले गावात, डबल गेले नाही काही. म्हणजे 50% लोक वापस गेले. त्याचे परिणाम
केवढे भयानक होणार जर पूर्ण रोजगार जर पुन्हा गावाकडे वापस आला तर. पुण्यातल्या अर्ध्या घरी भांडणं लागेल, बायका नवऱ्यांना सोडून देईल, कारण भांडे घासता येत नाही त्यांना, धुणं धुता येत नाही, घरचं काम करता येत नाही, आणि ती काम करणारी अवस्थाही नाही. आता तशा मशीन पण उपलब्ध नाही. मग आम्हाला मशीन म्हणून उपयोगात केला आहे. गरीब राहिला म्हणजे बऱ्याच लोकांचं बरंच काही भलं होतं. आणि लुटल्या जातं. जंगलात जसं हत्तीवर वार कमी करतं सिंह किंवा वाघ, पण हरणावर जास्त करतं, कारण तो गरीबही आहे आणि पडपुट्या पण आहे. हत्ती थोडंसा सोंडीवर घेतं त्याला. तो याच शहरातला तो उद्योगपती आहे. उद्योगपतीवर कोणी हात नाही टाकत. फार काही बोमाटा झाला तर हात टाकतं. तसं आमच्या अवस्था झाली. हे जो ग्रामीण गरीब हा जो वर्ग आहे ना, कामगार, हा लुटासाठी ठेवला आहे. याच्या लुटीतूनच श्रीमंत झाले. श्रीमंतामधून नाही झाले, गरिबापासून श्रीमंताचा दरवाजा उघडतं. तुम्ही सांगा, साधं पहिले घासलेट भेटायचं 5 रुपये लिटर, तो गावातला माणूस 5.5 विकायचा, 50 पैसे जास्त घ्यायचा. त्याला विचारायचं का रे 50 पैसे कोण जास्त घेतं? म्हणजे बच्चू व्हायचे वरचे आम्ही 40 पैसे मी तहसीलला देतो, 10 पैसेच ठेवतो आहे. ते 40 पैसे आहे ना, ते 40 पैशातले तहसीलवाले पुन्हा 30 पैसे वरते द्यायचे, 10 ते ठेवायचे. मग जिल्ह्यावाला पुन्हा 10 काढून पुन्हा 20 पैसे मुंबईत पाठवायचे आणि मंत्र्याच्या घरात जायचे. पैसा कुठून आला? ज्याच्या घरी जर घासलेट घ्यायची स्थिती असेल तर तो किती गरीब असेल. म्हणजे गरिबाच्या घरातला पैसा हा श्रीमंताच्या श्रीमंतीकडे नेतो, तिजोरीत चालला आहे. आणि हेच अर्थभेद आहे, हाच विषमता आहे. त्याच्यानं उद्योगातून भेटणारा रोजगार हा कुठं घेऊन जातं आणि शेतीतून भेटणारा रोजगार हा कुठं घेऊन जातो. जसं की सर तुमचा मेन फोकस शेतकऱ्यांवरच आहे, तुमचं शेतकऱ्यांवर जास्त प्रेम आहे. पण नाही, शेती हाच देशाचा कणाच आहे ना. तो हे तुमचं बोलणं योग्य झालं सर. पण आता जर जसं की मी IT पार्कबद्दल बोललो, ते जर आपल्या इकडे विदर्भात आलं, कारण की पुण्यामध्ये जितके पण एम्प्लॉईज आहेत IT साठी, तर 60% आपले विदर्भातले आहेत सर. किती रोजगार लागेल सर? मोस्ट ऑफ द सर आपल्या इकडचे. तरी अंदाजे किती लोक असेल आपल्या विदर्भातले? हां, जितके पण काम करतायत सर 60% तर आपलेच पोरं आहेत. तरी 10,000, 20,000, 30,000, 50,000. सर तो आकडा तर आम्ही अनालाइज केला नाही. तर आपण 50,000 पकडू. 50,000 पकडू तर ते एका तालुक्यातलीच बेरोजगारी मिटन ना सर. पण माझ्या शेतीच्या उद्योगामध्ये प्रत्येक गावातली बेरोजगारी दूर करतो. बरोबर आहे सर. हा फरक आहे. आणि म्हणून ते काय होतं आहे, हा तुम्हाला आव्हान आहे. आम्ही तुम्हाला रोजगार देतो असं म्हणतो, पण त्याच्यामुळे त्या कंपनीला जे गरज असतं ना ते आम्ही निभावत असतो. तुम्ही एक सांगा, 50,000 एका तालुक्यात किती तरुण असन? किमान 3.5 लाख लोकसंख्या आहे एका तालुक्याची, एका मतदारसंघाची. 3.5 लाखमध्ये 50,000 तर रोजगार असेल. मग एका IT पार्कनं जास्तीत जास्त 50,000 लोकांना रोजगार भेटेल सर. पण फक्त गोष्ट आहे त्या IT पार्कमधल्या एम्प्लॉईजची नाही आहे सर. जर आता ते इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होत आहे, ते एम्प्लॉईज इकडे येतात, मान्य आहे. मी तर म्हणतो 2 लाख लागेल. हां, पण त्या एम्प्लॉईजची गोष्ट आपण तो आकडा फक्त एम्प्लॉईजचा मोजतोय सर. पण जर त्यामुळे उद्योग वाढतील सर, मे बी म्हणजे एक चहावाला पण तिकडे 15,000 रुपये दिवसाला कमवतो सर. तर ते शेतकऱ्यांसाठी पण आपल्या इकडे हा रेशो आहे ना, मी जे सांगितलं ना पहिले, का 49% म्हणजे 50%. बरं तसं पाहिलं तर तो चुकून काढलेला असेल. शेती हे 50% रोजगार देत आहे. बाकीचे उरलेले उद्योग म्हणजे त्यात सरकारी नोकऱ्या आल्या, उद्योग खाजगी उद्योग आले, ह्या सगळे एका इकडे, आणि एक शेती उद्योग हा एका इकडे. आता तो जर मजबूत रोजगार द्यायचा असेल तर शेतीला मजबूत करावं लागेल, म्हणजे मजबूत रोजगार भेटेल. तुम्ही सांग, तुला 2 एकरमध्ये जर एखाद्या 2 एकर असणाऱ्या शेतकऱ्याकडे तर त्याला भरपूर रोजगार भेटला व्यवस्थित, चांगला मजबूत चांगला, तर तो शहराकडे येईन का? नाही येणार. आखरी याचं गरीब कुठं आहे? गावाकडे आपल्या तालुक्यात. शहरात किती आहे? शहरात त्याचं पर्सेंटेज फार कमी आहे. म्हणजे खेड्यात तुम्ही पाहिलं तर 50%च्या वर गरीब आहे. शहरात 50% श्रीमंत आहे, 50%च्या वर श्रीमंत आहे, उर्वरित गरीब आहे. तर या सगळ्यामुळे माझं असं म्हणणं आहे का समतोल जर ठेवायचं असेल, हे उद्योग पाहिजेच आहे, उद्योग नाही पाहिजे असं नाही. ITCला आणावंच लागेल, त्याच्यासोबतही चालावं लागेल, ते पण दालन उभंच करावं लागेल. पण हे दालन उभं करताना तुम्ही शेतीचं दालन जर बंद केलं तर हे दालन किती काही मोठे केले तर शेती एवढा उद्योग नाही देऊ शकत.
शेती एवढा रोजगार नाही देऊ शकत. म्हणून आम्ही शेतीवर प्रेम करतो असं नाही. आज जे काही आपण पाहतोय का या सगळ्या काळामध्ये शेतीच्या माध्यमातून कंपन्या उभ्या राहिल्या, कंपनीदार मोठे झाले, औषधी आले, खतं आले, तुमचे बियाणं आले, शेतकरी उभा नाही राहिला. शेतकरी जर उभा राहिला तर त्याला धरून भरपूर, एका खेड्यात जर एक गाव जर श्रीमंत झालं तर तिथं हॉटेलही चालतं, तिथं सगळं चालतंही, त्याची रहनसहन वाढतं, तिथं दुकानं वाढतं. तुम्ही जा पश्चिम महाराष्ट्रात काही भागात, लहान लहान गावात तुम्हाला कापडाची दुकान सापडलं. आखरी हे सगळ्यांनाच लागू आहे. IT ला लागून जे येतं ना चुपकून, तसं ते शेतीलाही लागून येतं. पण ते शेतीला पाहायचंच नाही आम्हाला. शेती गरीबच ठेवायची आहे, कारण उद्योगपत्याचं मरण होईल ना शेती जर गरीब नाही ठेवली तर. सर, आपल्या अमरावतीला टेक्स्टाईल हब असं म्हणून बघतात. आपल्या इकडे मेजर 3 टेक्स्टाईल पार्क्स आहेत. पण टेक्स्टाईल हब म्हणून घेण्याजोगतं अमरावतीत तेवढं टेक्स्टाईलला आव आहे का, किंवा शेतकऱ्यांकडून तितका म्हणजे कॉटनचा आणि तितका त्यांना भाव मिळतो का? कसं आहे, किती काय हब झालं त्याला शेती ते कापड उद्योग, कापूस उद्योगाला जोडण्यात काही अर्थ नाही. म्हणजे त्याचं सूत्र मला आठवत नाही. एका क्विंटलमध्ये किती रुई तयार होते, रुईचे किती कापड तयार होतं, किती मीटर होतं, याचा जर हिशोब पाहिला तर आमच्या कापसाचे भाव किमान 20,000 रुपये क्विंटल भेटले पाहिजे. त्यामुळेच मी हा प्रश्न विचारला. कसं आहे, ही मला असं म्हणायचे, विजयभाऊ जांदिया वगैरे, मी म्हणायचं बा दाल मिल टाका किंवा पीठ गिरण्या टाकल्या तर मग सगळ्या गावात पीठ गिरण्या आहे का नाही, म्हणजे ते काय म्हणते पीठ तयार होतं चक्की. मग गव्हाचे भाव थोडे वाढले, काही ज्वारीचे भाव वाढले नाही. गावागावात प्रोसेस आहे. दाल मिळे तालुक्यात आहे, मग डाळीचे भाव का नाही वाढत किंवा तुरीचे भाव का नाही वाढत? कारण तूर आम्ही आयात करतो ना. अखेरी कसं आहे, हे जगाच्या जे आयात निर्यात धोरणावर आहे बरेच अवलंबून असतं. आज तुम्ही पहा, व्यापारी मेलेला आहे, तुमच्या सोयाबीनमध्ये व्यापारी मेला, त्यांना घेऊन ठेवला आहे सोयाबीन खाली, हे सगळेच त्याच्यात गेले. ते साधा कांदा जरी निर्यात केला ना आम्ही, तरी कांदा उत्पादक शेतकरी श्रीमंत होऊन जाईल लागन तेवढं. पण ते खाणाऱ्याचा विचार होते, पिकवणाऱ्याचा विचार होत नाही. बरोबर. राजकारणामध्ये सच्चा माणूस टिकतो का, की जनता आणि सरकार आणि राजकारणी त्यांचा गेम करून टाकतात? राजकारण फार असं काही, त्याचं काही एक सूत्र नाही किंवा एका सूत्रात ते बांधता येत नाही. ते राजकारणामध्ये 2+2 0 पण होतं आणि 2+2 8 पण होतं. त्याच्यानं ते काय, माणसातलं मन जसं मोजता येत नाही ना, म्हणजे समुद्रातली दुरी मोजता येईल, पृथ्वीपासून तर आकाशगंगा किती दूर आहे ते मोजता येतं, पण लोकांचं मन नाही मोजता येत. आणि तिथं मोजाचं काही तंत्रच नाही, त्याच्यानं विषय संपलेला आहे. त्यानं कोण कोणत्या वेळेस दगा देईन, काय होईल, काही सांगता येत नाही. आणि चांगला आणि वाईट हा विचार राजकारणात राहिला कुठं, कोसो दूर नाही आहे. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.